अकोला शहरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा एक धक्कादायक उलगडा झाला आहे। कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे। अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात अन्नपूर्णा माता मंदिराजवळ सापडलेल्या अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहाने खळबळ उडाली होती। या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करत महिलेची ओळख रवीना पवार अशी पटविली असून आरोपी पती सादिक शहा याला ताब्यात घेतले आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार दोघांनी प्रेम विवाह केला होता आणि काही काळ मुंबईत वास्तव्यानंतर ते अकोल्यात भाड्याच्या खोलीत राहत होते। मात्र पती पत्नींमध्ये वारंवार होणाऱ्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। संतापाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे। या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे मृत महिलेला अवघ्या 8 दिवसांचे बाळ आहे। आईच्या मृत्यूनंतर या बाळाच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला असून त्याला बाल संरक्षण यंत्रणेकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणामुळे शहरात संतापाचे वातावरण असून पोलीस पुढील तपास करत आहेत। महिलेची जी बॉडी आहे ती जीएमसी हॉस्पिटल येथे रवाना केली। काल जीएमसी हॉस्पिटल येथे पीएम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉज ऑफ डेथ जे आहे ते अननॅचरल दिलं डॉक्टरनी इंजुरीजमुळे, आणि त्याच्यामध्ये आज रोजी त्या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा मर्डरचा गुन्हा हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान आम्ही त्या महिलेची ओळख पटावी म्हणून शोधपत्रिका जारी केली होती। त्या शोधपत्रिकेच्या याच्यावर आमचे पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक आणि स्टाफचे नंबर वगैरे होते, त्याच्यावर काही माहिती आम्हाला मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे ती महिला अमुक अमुक असू शकते अशी एक माहिती होती। त्या अनुषंगाने त्या अँगलने आम्ही थोडा तपास केल्यानंतर आम्हाला ती खात्री पटली आणि आज रोजी आरोपी जो आहे त्याला डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अशी माहिती मिळाली की ते वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर या तालुक्यामधले आहेत। त्यांनी लग्न करून ते मुंबईला होते वर्षभर। मुंबईवरून ते डिलिव्हरीसाठी, त्या महिलेच्या डिलिव्हरीसाठी आता गेल्या 2 महिन्यापासून अकोल्यामध्ये भाड्याच्या घरात राहत होते आणि त्यांचे गेल्या 2-3 महिन्यापासून खूप भांडण सुरू होते असं त्याच्या एकंदरीत इन्व्हेस्टिगेशन मधून आता माहिती मिळाली। आणि त्या भांडणाच्या फ्रस्ट्रेशन मध्ये त्यांनी त्या घटनेच्या म्हणजे 6 तारखेच्या आदल्या रात्री त्यांचे जोरदार भांडणं झाले आणि त्या दिवशी त्यांनी गळा दाबून आणि मारून त्या महिलेला त्या परिसरामध्ये आणून पेट्रोलचा वापर करून जाळण्यात आलेला आहे। बाकी आरोपीला ताब्यात आज घेतलंय आणि उद्या मान्य न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाईल, पीसीआर घेतलं जाईल आणि त्याच्यामध्ये अजून याच्यामध्ये कोणी इन्व्हॉल्व्ह होतं का, त्याच्यासोबत कोणी आहे का याबाबतचा अधिक तपास करून जर आरोपी कोणी असेल तर त्याच्यावर देखील पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल। हा, त्याला महिलेला 8 दिवसांचं बाळ आहे आता। त्यासाठी आम्ही बाल न्याय मंडळ जे आहे त्यांच्याकडे पाचारण केलं होतं, त्यांना ते आलेले आहेत। त्या बाळाचं आता मेडिकल आम्ही करत आहोत आणि मेडिकल करून त्याला शिशुगृहामध्ये आम्ही रवाना करत आहोत।